जर शिळी भाकर राहिलं तर आपण टाकून देतो, पण आज तीच भाकर न टाकता आपण मस्त नाश्त्यासाठी असे लवकर होणारे तुकडे करणार आहोत. झटकीपट होतात, बिना तेलाचे करणार आहोत. तर किती मोकळे झाले आहेत बघू शकता. तर ह्याच्यासोबत तुम्ही दही ताक खाऊ शकता. दह्यासोबत तर अप्रतिम लागतात, खूप भारी लागतात. तर ते तुकडे कसे करायचे ते बघण्यासाठी तर व्हिडिओला कनेक्ट राहा, सगळं व्हिडिओ बघा. तर त्यासाठी तर मी 1.5 भाकर घेतली आहे. तर ही सकाळची भाकर आहे. तर त्या भाकरीला मस्त असं चुरून घेतले. त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून ह्याला 5 ते 6 मिनटं आपल्याला झाकून ठेवून असंच मुरत ठेवायचं आहे. मुरत ठेवल्याने काय होतं, आपली जर भाकर कडक असेल खूप तर ती सॉफ्ट होते. आणि जर काहींची उन्हाळ्यामध्ये भाकर खूप कडक होते. आता सध्या पावसाळा सुरू आहे म्हणून भाकर मऊ राहते, पण उन्हाळ्यामध्ये खूप कडक होते. तर कडक भाकर असली तर थोडं पाणी शिपडून त्याला 5-10 मिनटं झाकून ठेवायचं, मऊ होते. तर 5-6 मिनटांनी बघू शकता आपले तुकडे जे आहे ते सगळे असे सॉफ्ट मऊ झाले. तुम्ही असे हाताने चुरून घेत आहे. चुरून घेतल्याने सगळे तुकडे जे आहेत एकदम असे बारीक होतात. जर तुम्हाला एकदम बारीक हवं असेल तुकडे तर तुम्ही मिक्सरच्या ग्राइंडमध्ये टाकून पण ग्राइंड करू शकता. तरी तसं आपल्याला घोळून घ्यायचं आहे. जे वर तुकडे आले आहेत ते अजून बारीक आपल्याला कुटून घ्यायचे आहेत किंवा जारमध्ये टाकून ग्राइंड करू शकता. तर आपले तुकडे जे मस्त असे बारीक झाले आहेत. खूप पण बारीक चांगले नाही लागत, थोडेसे मोठाले असले तर थोडे भारी लागतात. काहींना वेगवेगळे आवडतात. कढईमध्ये मी मोहरी टाकली आहे, जिरे टाकले आहे. मोहरी जिरे चांगली आपल्याला गरम होऊ द्यायची आहे. तर तडली का जिरी तर मोहरी तर तडली की लगेच आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्या कांद्यासोबत आपल्याला मिरची लसूण कुटून टाकायचं आहे बारीक. इथे तुम्ही कढीपत्ता पण ॲड करू शकता. तर आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडंसं 2 चमचे पाणी टाकून याला मिक्स करायचं कांद्याला, म्हणजे कांदा खाली चिटकत नाही. तर कांदा व्यवस्थित परतला मोकळा झाला की लगेच आपल्याला तुकडे ॲड करून द्यायचे त्याच्यामध्ये. ते बघू शकता मी सगळं तुकडे टाकलेत आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. याला मिक्स केल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत. आणि इथं थोडासा मोठाला कुटलेला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाणे भाजून घ्यायची आणि थोडासा कूट आपला मोठाच ठेवायचा, खूप बारीक नाही. जर बारीक ठेवला तर थोडं चिकट होते आणि खायला पण चांगले लागत नाहीत. तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 4-5 मिनटं ह्याला कमी गॅसवरती व्यवस्थित परतू द्यायचं आहे, जेणेकरून तुकडे जे आहेत आपले चांगले परतले जाईल, खायला चांगले लागले जाईल. आपल्याला जे कच्चपण असतो त्याच्यामध्ये ते भाकरीचा तेल निघलेला तशी पण आपण भाकर भाजून घेतलेली असते, म्हणून ह्याला खूप वेळ लागत नाही. पण झाकून ठेवल्याने लवकर म्हणजे असे चांगले होतात, पिठाळ जास्त लागत नाही. तर जेव्हा 5-6 मिनटं झाली तर आता सगळं जे एकदम असे खरडून आपल्याला हलवायचं आहे. खाली चिटकलं असेल थोडंफार डागले असतील ते पण ह्याच्यामध्ये एकदम काढून घ्यायचं आहे. असंच सगळं मिक्स करायचे आहेत. तर हे बघू शकता आपले तुकडे जे आहेत किती मस्त असे मोकळे झाले आहेत. थोडे पण चिटकले नाही का असे चिकट झाले नाही. ऑइल फ्री येतं ह्याच्यामध्ये, एक थेंब पण आपण तेल नाही टाकलं तरी पण किती मस्त असे मोकळे तुकडे रेडी झाले. तर बघू शकता मी आता सर्व केले आणि हे बघू शकता किती असे भारी झाले. तर खरंच तुम्ही एक दिवस नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दह्या किंवा ताकासोबत खाऊन नक्की बघा. खाल्लं तर तुमची म्हणजे भाकर कधीच शिळी राहणार नाही आणि ते राहिले तर तुमची कमी टाकणार पण नाही. तुम्ही उलट जास्त भाकरी करता तुकडे करण्यासाठी, तर खूप भारी नाश्ता होतो तुम्हाला. नक्की सांगा.